नमस्कार सगळ्यांना. रेकीचा फ्री सेशन आपण सगळ्यांनी गेल्या 7 दिवसापासून आपण कनेक्टेड आहात माझ्या बरोबर. सो या 7 दिवसामध्ये खरोखरच मी जेवढी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली किंवा माहिती दिली ती योग्य होती का, किंवा तुम्हाला ती कितपत आवडली, प्रत्येक सेशनमध्ये काहीतरी नवीन किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली का? सो याबद्दल मला एक तुमचा फीडबॅक हवा आहे. एक 2 मिनिटात, एक 5 मिनिटाचा आपण फीडबॅक घेणार आहोत, जास्त नाही. सो कोण सांगेल बरं? ओके, शीतल मॅडम, शीतल पाटील. थँक्यू सो मच. हा, येस मॅडम. शीतल मॅडम, मॅम कुठून मी आहात तुम्ही? मी ठाण्याहून आहे ओके. आणि मी एक टीचर आहे. अरे वा. मी फर्स्ट टाइम हा जॉईन करते. ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीने हे आधीपासून म्हणजे ती मला सांगत होती रेखीबद्दल. आणि फर्स्ट एक्सपिरियन्स माझा असा होता की तिने फर्स्ट सेशन जॉईन केलं होतं तेव्हा 1000 काहीतरी तिने पे केले होते. हम्म. आणि माझी सुद्धा खूप करण्याची इच्छा होती. पण त्याच दिवशी मला इंस्टाग्राम वरती तुमचं आलं फ्रीचं सेशनचं. ओके. आणि मी लगेच जॉईन केलं. आणि थोडं मनामध्ये होतं की ऍक्च्युली की इंस्टाग्राम वरून मी केलं होतं तर थोडंसं होतं मला. आणि मी 4 दिवसानंतर म्हणजे फर्स्ट डे पासून माझ्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आली ना मॅम, की मी सांगू शकत. आणि मी त्या 2 दिवस आधी मी खूप डिप्रेशन मध्ये थोडीशी काही गोष्टींमुळे गेली होती. पण मला माहिती नाही काहीतरी युनिव्हर्सने माझ्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा विचार केला असेल मे बी. तर त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर माहिती नाही फर्स्ट डे पासून आणि आता कॉन्फिडन्स खूप वाढत चाललाय आणि पॉझिटिव्हिटी खूप जास्त. सो खूप छान वाटतंय मॅम. थँक्यू, थँक्यू सो मच. येस, एकच मिनिट. थँक्यू सो मच. येस, वंदना कुलकर्णी. वंदना मॅडम, तुम्ही टीचर आहात का? बॅकग्राऊंडला हो मला हो. सगळं हे दिसतंय. ओके, बोला. हा, सगळे आज मी टीचर टीचर आहेत आहे. मी बहुतेक. बार्शीतून कुठून आहात मी तुम्ही? बार्शीतून आहे, सोलापूर जिल्हा. अरे वा, बोला. हा. आणि मी मागचं पण सेशन तुमचं केलं होतं. तर त्यावेळेस मध्ये डिस्कनेक्ट होण्या कारणाने काही काही गोष्टी लक्षात आल्या नाही. पण आत्ताचं हे पूर्ण सेशन केलं आणि माझा क्लास 5:50 ला संपतो. मग थोडा मला उशीर व्हायचा जॉईन होण्यासाठी. पण तुम्ही पुन्हा एकदा सांगायचा, त्याच्यामुळे मला ते पूर्ण लक्षात आलं. आणि तो जो आता वास्तुदोष किंवा आपल्या स्वतःमध्ये असलेली रेखी ऊर्जा जागृत करण्यासाठी ते तुम्ही जे सांगितलं ना, त्याचा खरंच इतका छान परिणाम झाला की स्वतःमध्ये असं वाटायला की खरंच सकारात्मकता आली आहे. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट विचार करताना आपण सकारात्मकतेनेच करायला पाहिजे, हा भाव पहिल्यांदा निर्माण झाला. त्यामुळे खूप आता असं पॉझिटिव्हिटी वाटतंय आणि छान थँक्यू, वाटतंय. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो. धन्यवाद. येस. आपण एक 2-3 जणांचीच घेऊया. येस, सरिता मॅडम, सरिता उमेरटकर. बरोबर वाचलं का मी? येस मॅम. सरिता उमरेडकर. सर्वांना नमस्कार. मी नमस्कार. नागपूर कुठून आहात आणि मॅडम? नागपूर. अरे वा. मॅम बघा, मग झूमचे किती आभार मानावेत तेवढे कमी आहेत. कुठून कुठून आपल्याशी लोक कनेक्ट होतात. आणि मेन म्हणजे मला सांगायचं असं की गेल्या 3 महिन्यापासून रेखीबद्दल ऐकलं होतं, फक्त शब्द ऐकलेला मागच्या वर्षी. पण या 3 महिन्यापासून तो इन्सिडेंट घडतोय की रेखी रेखी कुठं काय होत आहे. मी मोस्ट ऑफ व्हिडिओ तर नाहीच बघितलेले. युनिव्हर्स पण तुम्हाला जसं आता दाखवत असतं, पॉपअप होत असतं. हा, जसं आता मॅम बोलत की इंस्टावर त्यांनी लगेच बघितलं आणि त्या दिवशी खरंच म्हणजे लगेच मी फोन हातात घेतला आणि तुमचं पण फ्री सेशन म्हणून होतं, म्हटलं नाही पटापट आपण जॉईन करून बघूया काय आहे तर. आणि डे 1लाच वाटलं होतं मॅम की याचे लेवल ऑफलाईन ऑनलाईन कसं होतात तर ते आपण करूया. आणि नेमकं आता त्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं तर तो आणखी एक इन्सिडेंट की ते नेटवर्क इश्यू असल्यामुळे माझं सेंड नव्हतं होत मनी ट्रान्सफर. त्यामुळे मी काही वेळानंतर केलं आणि खरंच, आणि मी हस्बंडला म्हटलं पण की मॅम म्हणत आहे की आजच्या दिवसाला तुम्ही करा, 20 ऍडमिशन झाल्यात. म्हटलं आता माझं होणार की नाही होणार. पण लगेच मग ते अर्धा एक तासानंतर झालेलं आणि तुम्ही मेसेज टाकितलं की 8 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. खरंच मनाला कारण खूप बरं बऱ्याच लोकांचे पेमेंट आले होते ना, त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये थोडासा इश्यू झाला होता. काहींचे पेमेंट ऍक्सेप्ट करत नव्हतं. येस. खरंच मॅम. आणि आता पण जे मी तुम्ही मला करायला लावलेलं रेखी सर्वांना, जेव्हा मी स्वतःबद्दल करते आणि तो जो बॉल मी डोक्यावर फोडलेला, तर मला अगदी कणकण जाणवलेलं की काहीतरी होत आहे म्हणजे नाही. आणि मेन म्हणजे खरंच मी तर तसं मॅम क्लासेस चालवते, पण मला याच्यामुळे पण थोडं करिअर पुढे करायला नक्की आवडेल.
नक्की आवडेल तर मी करणारच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, आपण आता हा, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी हँड रेस डाऊन करा प्लीज. नम्रता, नम्रता आयपॅड असं आहे. येस, बोला. हा, अनम्यूट होते का? ओके. आवाज येतोय? हा, येस येस. थँक्यू मॅडम. त्यानंतर सई मॅडम बोलते. हा, बोला. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, माझ्या ऍक्च्युली 15 वर्षापूर्वी मी रेकी शिकली होती ओके, आणि माझ्या शिक्षण झालं का चांगलं तुमचं? तिन्ही लेवल माझ्या झालेल्या आहेत. अरे वा. पण मी पुन्हा एकदा, मला असं वाटलं की पुन्हा एकदा बघावं करून, म्हणून तर मला खूप अतिशय चांगलं वाटलं. तर माझी असं विचार आहे की मी परत सेकंड आणि थर्ड लेवल केली तर चालेल का? हो, चालेल. मोस्ट वेलकम. तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवला का? बराच फरक जाणवला, कारण मी ते जेव्हा केले तेव्हा ते इंग्लिशमध्ये होतं आणि आता मराठीमध्ये आहे. तर ते थोडंसं खूप बरं वाटलं मला येस ऐकून. येस, शुअर शुअर. तर मी पुन्हा केली तर चालेल का? आता हो, हो, पैसे हो. भरले तर चालेल का? येस म्हणजे ते येस विचार. येस, मोस्ट वेलकम. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू सो थँक्यू सो मच. माईक म्यूट केलं बरं मी तुमचं आता. थँक्यू सो मच. येस, सो थँक्यू सो मच. तुम्ही छान फीडबॅक दिलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आता आपण पुढे सेशन घेणार आहोत. एकच मिनिट.